आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नाताळचा उत्साह असताना नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय। सुनील सूर्यवंशी असे या मृत तरुणाचे नाव आहे। सुनील सूर्यवंशीला त्याचे वडील आणि त्याच्या भाच्याने मारहाण केली। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला। सुनील सूर्यवंशीला दारू पिण्याचे व्यसन होते। सुनील सूर्यवंशीने मद्यपान करण्यासाठी वडील नानाजी सूर्यवंशी यांच्याकडून बळजबरीने 500 रुपये घेतले। नानाजी सूर्यवंशी सोबत सुनीलचा वादही झाला होता। सुनीलच्या दारूच्या व्यसनामुळे घरातील मंडळी वैतागली होती। सुनील सूर्यवंशीने मध्यरात्री दारू पिऊन शिवीगाळ करत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली। त्याच्या या धिंगाण्याला वैतागून वडिलांनी आणि भाच्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। या बेदम मारहाणीत सुनील सूर्यवंशीचा मृत्यू झाला। बेदम मारहाणीमुळे बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या सुनीलला वडिलांनी भाच्याने रुग्णालयाबाहेर सोडले आणि पलायन केलं। वेळेवर उपचार न मिळाल्याने सुनीलचा मृत्यू झाला। आरोपी वडिलांसह भाच्याला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।